खरं सांगायला गेलं तर मला कुठल्याही पदाचा आणि कोणताही स्वार्थ नाही आहे. आपल्याकडे कोणतंही पद असेल तर आपण कोणतंही काम हाती घेतल्यानंतर त्या कामाला गती मिळते असं मला वाटतं. खरं तर मला कुठली आश्वासनं द्यायची नाही आहेत. मला माझ्या कामातून उत्तरं द्यायचं आहे सगळ्यांना. तर या सगळ्या तुमच्या प्रचाराला लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतो? नक्कीच चांगला प्रतिसाद आहे. त्यांच्या घरातली एक मुलगी म्हणून आणि एक यूथ म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आहे. हाकेला सुद्धा धावणारी कार्यकर्ते आणि सगळी माझी माणसं आहेत. आज त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्या सगळ्यांच्या पाठबळामुळे मी आज इथे उभी आहे. माझे वडील श्री दत्तात्रय दिनकर म्हसवेकर हे गेले 19 ते 20 वर्ष झालं समाजसेवेमध्ये आहेत आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मी ह्या रिंगणात उतरायचं असं ठरवलेलं आहे. कोविडपासून खरं तर खूप मोठे संकट जे आपल्या सगळ्यांवरती आलं होतं, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आम्ही वाटप केलेलं आहे. पहिलं तर व्यसनमुक्ती असेल आणि स्वयंरोजगार ह्यासाठी आम्ही प्रबोधन केलेलं आहे युवकांसाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, महानगरपालिकेच्या शाळा आपण बघतोय त्यांना ऊर्जा द्यायची आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे. कारण सामान्य लोकांचं शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची चर्चा जी आहे ती आता जोरदार सुरू आहे. कारण या ठिकाणी महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच राजश्री शाहू आघाडी आणि त्यानंतर जनस्वराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांची देखील आघाडी निर्माण झालेली आहे. त्यामुळे यावेळची महानगरपालिका निवडणूक जी आहे ती अधिक रंगतदार बनणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील जनस्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार कुमारी ऋतुजा दत्तात्रय म्हसवेकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांचे या निवडणुकीतील मुद्दे, त्यांचा अजेंडा काय आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. मुलाखतीच्या सुरुवातीला आम्हाला तुमची ओळख आणि तुमची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार सगळ्यांना. मी कुमारी ऋतुजा दत्तात्रय म्हसवेकर. माझं शिक्षण इंटेरियर डिझायनिंग हे झालेलं आहे आणि आत्ता खरं तर पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर माझे वडील श्री दत्तात्रय दिनकर म्हसवेकर हे गेले 19 ते 20 वर्ष झालं समाजसेवेमध्ये आहेत आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून मी ह्या रिंगणात उतरायचं असं ठरवलेलं आहे. बर, आता तुम्ही जनस्वराज्य पक्षाकडून या निवडणुकीमध्ये उतरलेला आहात. यापूर्वी आपण असाल किंवा आपले वडील असतील दत्तात्रय म्हसवेकर यांच्या माध्यमातून नेमकी कोणकोणती कामं तुम्ही प्रभागात केलेली आहेत? नक्कीच कामं सांगायची गेली तर सत्संगच्या माध्यमातून गेले. पहिलं तर व्यसनमुक्ती असेल आणि स्वयंरोजगार ह्यासाठी आम्ही प्रबोधन केलेलं आहे युवकांसाठी. आता आमच्याकडे 150 ते 200 महिला कर्मचारी सराफ व्यापारी करतात आणि त्यानंतरच आम्ही 150 ते 200 महिला ज्या सराफी व्यापारी करतात त्यानंतर 150 ते 200 महिला आम्ही म्हणजे स्वतः प्रबोधन करून प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देऊन सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आणि कोविड पासून खरं तर खूप मोठे संकट जे आपल्या सगळ्यांवरती आलं होतं, त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आम्ही वाटप केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे की महामारी जी आहे महापुरामध्ये शिफ्टिंग करणं, लोकांना सेफ जागी पोहोचवणं हे खूप महत्वाचं होतं. त्यानंतर त्यांना पाणी पुरवठा जे असेल, पाणी वाटप असतील, पाणी पुरवठा आम्ही सलग 8 दिवस केलेला आहे. अन्नधान्याचं तिकीट तर आपण वाटप करतच होतो, पण हे सगळं झाल्यानंतरही जेव्हा पूर ओसरल्यानंतरही आम्ही सत्संगच्या माध्यमातून सत्संग कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही 150 ते 200 घरांची स्वच्छता सुद्धा केलेली आहे. त्यानंतर लाडके आमदार अमोलजी महाडिक यांच्या मार्फत आपण व्यंकटेश कॉलनी येथे 600 स्क्वेअर फुटाचा हॉल सुद्धा आपल्याला बांधलेला आहे. अद्यापही 50 लाखाचा निधी आपल्याकडे आहे आणि निवडणूक झाल्यानंतर ही सगळी कामे आहेत जी मार्गी लागतील. नक्कीच. आता या निवडणुकीला आता तुम्ही सांगितलं की तुमचे बाबा दत्तात्रय म्हसवेकर आणि तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून या परिसरामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. लोकांना आधार देण्याचा, मदत करण्याचा तुम्ही मोठं सामाजिक काम या ठिकाणी केलेलं आहे. मात्र या निवडणुकीत आता जनस्वराज्य पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवताय. या निवडणुकीला सामोरं जात असताना नेमके कोणते मुद्दे आणि कोणता अजेंडा घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाताय? खरं तर मला कुठली आश्वासनं द्यायची नाही आहेत. मला माझ्या कामातून उत्तरं द्यायचं आहे सगळ्यांना. पण तरीही बेसिक जी कामं आहेत, रस्ते आहे, गटरी आहेत, कचरा आहे, ही सगळी बेसिक कामं आहेत ती तर आपण पूर्ण करणारच आहे. महिलांचं सक्षमीकरण आहे ते असेल, महिला सुरक्षितता आपल्यात सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे, ते आपण करणार आहे.
CCTV कॅमेरे जे आहेत आपल्या प्रभागामध्ये ते लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरे असतील ती आपण राबवणार आहे. युवकांसाठी प्लेग्राऊंड आहेत ती सुद्धा आपण कामे करायचे आहेत. आणि ट्रॅफिक असेल परत आणि बरीच समस्या जी असेल शाळांमध्ये किट वाटप असू दे, शाळांमध्ये वेगळे वेगळे प्रशिक्षण देणे असू दे आणि प्रभागाची जी कामं आहेत ती त्या हिशोबाने आपण करायचं असं विचार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे महानगरपालिकेच्या शाळा आपण बघतोय त्यांना ऊर्जा द्यायची आहे, त्यांच्यासाठी काम करायचंय. कारण सामान्य लोकांचं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. ते शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे यासाठी माझा खूप मोठा प्रयत्न असणार आहे. नक्कीच. आता ताई तुम्ही सांगितलात की तुमचे महत्वाचे मुद्दे तुम्ही आता या ठिकाणी मांडलेले आहेत. आता तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा आता तुमची गती घेतलेली आहे, प्रचार करताय, आपण लोकांपर्यंत पोहोचताय. तर या सगळ्या तुमच्या प्रचाराला लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे मिळतोय? नक्कीच चांगला प्रतिसाद आहे. त्यांच्या घरातली एक मुलगी म्हणून आणि एक यूथ म्हणून माझ्याकडे बघितलं जातंय. आजकाल म्हणजे हाकेला सुद्धा धावणारी कार्यकर्ते आणि सगळी माझी माणसं आहेत. आज त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि त्या सगळ्यांच्या पाठबळामुळे मी आज इथे उभी आहे. आणि ह्या सगळ्यांचाच आशीर्वाद आणि पाठबळावर मला पुढे जायचंय आणि ह्या सगळ्या माझ्या माणसांसाठी काम करायचंय. नक्कीच. ताई, आता या निवडणुकीच्या निमित्तानं काय सांगाल की तुमच्या मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? खरं सांगायचं झालं तर आमचे जनस्वराज्य पक्षाचे नेते डॉक्टर विनय कोरीजी सर यांनी एक यूथ म्हणून आणि एक तरुण पिढी म्हणून एक संधी दिली आहे. नक्कीच त्याचं सोनं करायचं आहे आणि त्यांनी ही संधी मला दिली, त्याच्यासाठी त्यांचे खरंच खूप खूप आभार. आणि मी सगळ्यांना हेच सांगेन की तुमच्या घरातली मुलगी उभी राहिलेली आहे. नक्कीच युवा पिढी आहे. माझे वडील गेले अनेक वर्ष तर समाजसेवेमध्ये आहेच. नक्कीच त्यांच्याच खांद्यावर खांदा लावून आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला पुढे जायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करायची आहे. खरं सांगायला गेलं तर मला कुठलाही पदाचा आणि कोणताही स्वार्थ नाहीये. आपल्याकडे कोणतंही पद असेल तर आपण कोणतंही काम हाती घेतल्यानंतर त्या कामाला गती मिळते असं मला वाटतंय. म्हणून ह्या सगळ्याचा विचार करूनच माझ्या माणसांनी ह्या रिंगणात मला उतरवायचं ठरवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कामासाठी मला एक संधी द्या. नक्कीच मी त्या संधीचं सोनं करेन. तर आपण पाहिलं की जनस्वराज्य पक्षाचे नेते डॉक्टर विनय कोरे यांनी प्रभाग क्रमांक 8 मधून एक युवा आणि आश्वासक चेहरा म्हणून ऋतुजा मसवेकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांच्याशी आता आपण गप्पा मारल्या. मला प्रभागाचा विकास करायचा आहे. गेल्या 18 वर्षांपासून असलेला वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा आणि वारसाचे सोबत घेऊन ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसामान्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळा यांना ऊर्जितावस्था देऊन त्या ठिकाणी चांगली मुलं घडवण्याचं काम, एक महत्वाचं काम या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर महिलांचं सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न असणार असल्याचंही त्यांनी या मुलाखतीच्या दरम्यान आपल्याला सांगितलंय. येत्या 15 जानेवारीला मतदान होतंय, 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल आहे. या वेळेला प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिक नेमकं कोणाला कौल देतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.